नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 10वी आणि आपला विषय आहे गणित. गणितामधील भाग 1 आपलं जे तिसरं प्रकरण आहे ते आहे अंकगणित श्रेणी. हे आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांना, अंकगणित श्रेणीमध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत. तर अंकगणित श्रेणीमध्ये आपण क्रमिका, तसेच अंकगणिती श्रेणीतील n वे पद, अंकगणिती श्रेणी आणि अंकगणिती श्रेणीतील n पदाची बेरीज यांचा जो अभ्यास आहे तो आज आपण या पाठामध्ये करणार आहोत. चला मग मुलांना सुरुवात करूया आपल्या अंकगणिती श्रेणी या पाठाला. तर बघा, क्रमिका काय असते, तर क्रमिका म्हणजेच काय हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर बघा मुलांनो, क्रमिका म्हणजे काय, तर इथे क्रमिकाचे काही उदाहरणं जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत की आपण 1 2 3 4 या ज्या संख्या आहेत त्या क्रमाने लिहितो. ही संख्यांची काय आहे, तर 1 2 3 4 ही संख्यांची मालिका आहे. मग या मालिकेतील कोणतीही संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपण सांगू शकतो. जसे की 13 ही संख्या 13व्या क्रमांकावर आहे. तसेच संख्यांची दुसरी जी मालिका आहे ती अशी आहे की 1 4 9 16 25 36 49 या संख्या विशिष्ट क्रमाने आपण लिहिलेल्या आहेत. म्हणजे 16 हे 4चा काय आहे, वर्ग आहे. ही संख्या 4थ्या क्रमांकावर, तसेच 25 5चा काय आहे, वर्ग आहे. मग ही संख्या 5व्या स्थानावर आणि 7 7 49 49 7चा वर्ग आहे. म्हणून ही संख्या कितव्या स्थानावर, तर 7व्या स्थानावर. म्हणजे याही मालिकेत कोणतीही संख्या कितव्या स्थानावर आहे हे देखील आपल्याला सांगता येते. मग नैसर्गिक संख्याप्रमाणेच विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्याला सुद्धा काय म्हणतात, तर समूहाला क्रमिका असे म्हणतात. ह्या ज्या संख्या आपण विशिष्ट क्रमाने मांडतो यालाच काय म्हटलं जातं, तर यांच्या समूहाला आपण क्रमिका असे म्हणतो. तर क्रमिका म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच बघा की नैसर्गिक संख्याप्रमाणेच विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्याच्या समूहाला आपण काय म्हणतो, तर क्रमिका म्हणतो. मग क्रमिकेमध्ये विशिष्ट स्थानावर विशिष्ट संख्या लिहिली जाते. जसे की A1 A2 A3 A4 आणि Aचे n वे पद. अशा क्रमाने दर्शवलेल्या A1 ही पहिली, A2 ही दुसरी, याप्रमाणे n ही nवी संख्या असे आपण काय करत असतो, लिहत असतो, स्पष्ट करत असतो. मग संख्येची जी क्रमिका आहे ती बघा F1 F2 F3 अशा अक्षरांनी देखील दर्शवली जाते. त्याच्यात निश्चित क्रमाने संख्या लिहिल्या आहेत हे आपल्याला समजते. मग एखाद्या वर्गातील मुले कवायतीसाठी मैदानावर गेल्यावर एका ओळीत उभे राहतात. त्यांचा क्रम ठरलेला असतो. तेव्हा त्यांची क्रमिका तयार होते. काही क्रमिकांमध्ये विशिष्ट आकृतीबंध असतो. हे आपल्याला माहीत आहे की मुलं बघा शाळेमध्ये काय करत असतात की एका विशिष्ट रांगेमध्ये आपण त्यांना उभं करत असतो. त्यांचा देखील तिथे काय असतो, तर एक प्रकारचा क्रमच असतो. मग आता पुढील आकृती आपण बघणार आहोत. तर आकृतीबंधामध्ये आपल्याला वर्तुळांची संख्या जी आहे ती काउंट करायची आहे आणि तिची जी संख्या आहे ती ह्या अशा प्रकारे पुढील प्रमाणे लिहायची आहे. आणि म्हणून बघा तिची जी संख्या आहे ते आपण इथे लिहिलेली आहे आणि ती संख्या अशी आहे की इथे 1 आहे, म्हणून आकृतीबंधामध्ये 1 आहे, वर्तुळाची संख्या आपण 1 लिहिलेली आहे. जसे की वर्तुळ 3 आहे, 3 संख्या लिहिलेली आहे. वर्तुळ इथे आपल्याला किती दिसत आहेत, 5, इथे दिसत आहे 7. तर अशा प्रकारे आपण इथे काय करू शकतो, आकृतीबंध जे आहे ते वाढवू शकतो, त्याचे नंबर आपण इथे लिहू शकतो. मग आता संख्येची जी पुढील मालिका आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, संख्येची ही जी मालिका आहे ती अशा प्रकारे आहे की 2 11 - 6 0 5 - 37 8 2 61 ही आहे संख्यांची मालिका. मग A1 बरोबर किती, तर 2. A2 बरोबर किती, तर हे 11. A3 बरोबर किती येणार आहे, तर -6. मग ही संख्यांची यादीतील क्रमिका आहे, परंतु विशिष्ट त्या स्थानावर का आहेत हे आपल्याला सांगता येत नाही. तसेच क्रमवार पद्धतीतील संबंधी निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून साधारणपणे ज्या क्रमिकेमध्ये पुढचे पद ठरवता येईल असा नियम असतो अशा क्रमिका विचारात आपल्याला घेतल्या पाहिजे. तर बघा, अशाच क्रमिका आपण काय केलेल्या आहे, विचारात घेतलेल्या आहे. म्हणून क्रमिकेतील क्रमवार पदे बघा T1 T2 T3 आणि Tचे n वे पद या प्रकारेही आपण दर्शवतो. मग सामान्यपणे क्रमिका ही काय असते, Tn अशी आपण ती
लिहितो. मग क्रमिका अनंत असेल तर प्रत्येक धनपूर्णांक n यांच्याशी निगडीत असलेली एक संख्या आहे असे आपण काय करतो तर गृहीत धरतो. म्हणजे tn ही काय आहे तर शेवटचा एक नंबर आहे किंवा एक शेवटचा एक ऑप्शन आहे असं आपण गृहीत धरतो. मग आता बघा या सारणीद्वारे देखील आपण काय करणार आहोत तर दिलेल्या सारणीवरून देखील आपण इथे जी क्रमिका आहे ती इथे क्रमिकेतील काही पदे जी आहेत ती आपण समजून घेणार आहोत. तर यातील पदाचे क्रम किती आहे T1, T2, T3 असे n पर्यंत आपल्याला दाखवायचे आहेत. म्हणून इथे पहिलं जे आहे ते आकृतिबंध आहे 9, 15, 21, 27. मग कसं येणार आहे बघा T1 बरोबर किती तर 9 आणि T2 बरोबर किती येणार आहे 15 आणि T3 बरोबर येणार आहे 21. तर अशा प्रकारे याचा जो क्रम आहे तो वाढणार आहे. मग 7, 7, 7 आणि 7 T1 बरोबर 7, T2 बरोबर 7, T3 बरोबर किती तर 7. मग -2, -6, -10, -14. मग साहजिकच आहे T1 बरोबर किती -2, T2 बरोबर -6, T3 बरोबर -8. तर अशा प्रकारे आपण इथे जी संख्यांची मालिका आहे ती दाखवलेली आहे. आता इथे आपण काय करणार आहोत तर अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे देखील आपण समजून घेणार आहोत. तर बघा या क्रमिकेमधील जो संबंध आहे तो आपण इथे शोधणार आहोत. तर इथे आपण आधी काय केलेलं आहे नंबर जे आहे ते आपण मांडून घेतलेले आहे 1, 4, 7, 10, 13, 16 तसेच 6, 12, 18, 24, 30 आणि 36. आता याच्यामध्ये काही संख्या ॲड केल्यानंतरच हा नंबर जो आहे तो आपल्याला मिळतो हे आपल्याला माहीत आहे. म्हणून बघा 1 + 3 हे जर नंबर आपण जॉईंट केले किंवा मिळवले तर आपल्याला काय मिळणार आहे तर 4 ही संख्या मिळणार आहे. तसेच 4 + 3 ही संख्या जर आपण ॲड केली तर आपल्याला काय मिळणार आहे 7 संख्या मिळणार आहे. सेम तसंच आहे ही 7 + 3 जर आपण त्याच्यामध्ये ॲड केले तर बेरीज किती होणार आहे 10. मग 10 + 3 होणार आहे 13. 13 + 3 किती होणार तर 16. तर अशा प्रकारे आपण याच्यातील क्रमिकामधील जो संबंध आहे तो आपण इथे अशा प्रकारे दर्शवू शकतो. मग या क्रमिकामध्ये आधीच्या पदात ठराविक संख्या मिळून पुढचे पद आपल्याला मिळते हे तर आपल्याला माहीतच आहे. मग अशा क्रमिकांना काय म्हटलं जातं तर अंकगणिती श्रेणी असे म्हटलं जातं. म्हणजे एक संख्या त्याच्यामध्ये किती ॲड केल्यानंतर पुढची संख्या आपल्याला मिळणार आहे यालाच काय म्हटलं जातं तर अंकगणिती श्रेणी असे म्हटलं जातं. मग आपला जो पुढचा पॉईंट आहे तो देखील आपण इथे पाहणार आहोत की या क्रमिकेमधील संबंध देखील आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे ह्या आपल्याला वेगळ्या प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहे की 4, 16, 64, 256, 1824 अशा ज्या काही संख्या आहेत त्या वर्गवारी आपण घेतलेल्या आहेत. त्या बघूया कशा. बघा 4 × 4 किती होणार आहे साहजिकच आहे 4चा वर्ग किती आहे 16, 4 चौक 16. मग पुन्हा हे 16 आपण इथे घेतलेले आहे त्यालाच पुन्हा काय केलेलं आहे 4 ने गुणलेलं आहे. 16 चौक किती तर 64. मग 64 × 4 किती होणार आहे 256. 256ला पुन्हा आपण काय केलेलं आहे 4 ने गुणलेलं आहे. 1824 हे उत्तर आलेलं आहे. 1824ला आपल्याला पुन्हा काय करायचं आहे 4 ने गुणायचं आहे. तर आपला नंबर किती येणार आहे 7296. अशा प्रकारे आपली जी क्रमिका आहे ती वाढत जाणार आहे. मग ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. या क्रमिकेमध्ये आधीच्या पदाला ठराविक संख्येने गुणून काय होते तर पुढचे पद आपल्याला मिळत असते. म्हणजे ठरलेली जी संख्या आहे ती किती आहे 4. नंबर काय आहे तर एकच आहे. म्हणजे एकच नंबरने आपण काय केलेलं आहे आलेल्या गुणाकाराला एकाच नंबरने एकाच संख्येने आपण गुणलेलं आहे. म्हणून ही काय नाहीये तर ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. म्हणून हिला काय म्हटलं जाईल तर या प्रकारच्या क्रमिकांना आपण भूमिती श्रेणी असे म्हणू. काय म्हणूयात तर भूमिती श्रेणी. आता पुढील आपल्याला काही गोष्टी ज्या आहे काही नियम जे आहे ते आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत. तर आपले जे पुढचे नियम आहे ते आपण इथे बघूयात की क्रमागत पदामधील फरक स्थिर असेल तर त्याला काय म्हणतात सामान्य फरक किंवा सामायिक फरक असे म्हणतात. मग हा फरक डी या अक्षराने आपण दर्शवू शकतो. जसे की दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही 2 क्रमागत पदामधील फरक काय आहे Tn + 1 वजा Tn स्थिर असेल तर त्या क्रमिकेस आपण काय म्हणतो तर अंकगणितीय श्रेणी असे म्हणतो. आणि अशा श्रेणीत T1 + 1 वजा Tn बरोबर किती D
हा सामान्य फरक असतो. म्हणून अंकगणिती श्रेणीचे पहिले पद काय आहे? ए आणि सामान्य फरक किती आहे? डी असेल. तर T1 बरोबर ए, T2 बरोबर किती? ए अधिक डी. T3 बरोबर किती? ए अधिक डी अधिक डी बरोबर ए अधिक 2D. मग पहिले पद काय आहे? ए आणि सामान्य फरक काय आहे? डी असलेली अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून ए कंसामध्ये ए अधिक डी, ए अधिक 2D, ए अधिक 3D ही काय आहे? संख्या मालिका आपल्याला काढता येईल. आणि पुढील सारणीद्वारे आपण हे देखील दाखवलेलं आहे की अंकगणिती श्रेणी संबंधी काही उदाहरणे आपण इथे घेतलेली आहे. पहिलं जे उदाहरण आहे ते आहे, अरिफाने दर महिन्याला 100 रुपयांची बचत केली. एका वर्षातील प्रत्येक महिन्याअखेरची एकूण जी बचत आहे ती खालीलप्रमाणे असेल. म्हणजे महिना 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 महिन्यामध्ये त्याची किती बचत झालेली आहे ते आपण पाहणार आहोत. कारण एका महिन्यात त्यांनी किती बचत केलेली आहे? तर 100 रुपये एवढी त्यांनी बचत केलेली आहे. म्हणून बघा, पहिल्या महिन्यात त्याची 100 झाली आहे, साहजिकच आहे. दुसऱ्या महिन्यातील आणि पहिल्या महिन्यातील मिळून किती होणार आहे? 200 होणार आहे. म्हणून दुसऱ्या महिन्यात झालेले आहे 200. तिसऱ्या महिन्यात 300, 400, 500, 600 अशी प्रत्येक महिन्यामध्ये 100 रुपयाने त्याची वाढ होत गेलेली आहे. म्हणजेच त्याची जी बचत आहे ती काय होत गेलेली आहे? तर 100ने वाढत गेलेली आहे. मग महिना कितवा आहे? 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा आणि 12वा. कारण 12 महिन्यामध्ये त्याने काय केलेलं आहे? 100 रुपये बचत केलेले आहे. म्हणजे साहजिकच आहे 12 महिन्याचे 1200 रुपये त्याचे काय झालेले आहे? सेव्ह झालेले आहे, बचत झालेली आहे. म्हणून बघा, 700, 800, 900, 1000, 1100 आणि 1200 त्याचे काय झालेले आहे? तर 100 रुपये बचतीप्रमाणे त्याचे 1200 रुपये प्रति इयरचे म्हणजे प्रत्येक वर्षाचे त्याचे तेवढे सेव्ह झालेले आहे, जमा झालेले आहेत. आता पुढचं देखील आपण उदाहरण इथे पाहणार आहोत. तर बघा, जे दुसरं आपलं उदाहरण आहे ते आहे, प्रणवने मित्राकडून 10,000 रुपये उसने घेतले आणि दरमहा 1000 रुपये याप्रमाणे फेडायचे त्याने ठरवले. प्रत्येक महिन्यात फेडायची राहिलेली रक्कम खालीलप्रमाणे असेल. आता एका मुलाकडने त्याने काय घेतलेलं आहे? 10,000 रुपये त्याने प्रणवने मित्राकडून काय घेतलेले आहे? 10,000 रुपये घेतलेले आहे आणि तो प्रत्येक महिन्याला काय करतोय? 1000 रुपये असे तो फेडत आहे. मग किती महिने येणार आहे? 10 महिन्यामध्ये तो त्याचं कर्ज जे आहे तो फेडणार आहे. म्हणजेच बघा, पहिला महिना, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11 आणि 12 म्हणजे 12 महिन्या त्याला काय आहे? 10,000 रुपये 12 महिन्यामध्ये त्याला फेडायचे आहे. पण प्रत्येक महिन्याला त्याला किती पैसे द्यायचे आहेत? तर 1000 रुपये द्यायचे आहेत. म्हणून मग इथे 10 महिन्यातच त्याचं कर्ज काय होणार आहे? नील होणार आहे. पूर्णपणे त्याचं जे कर्ज आहे ते फेडलं जाणार आहे. का? कारण त्याला प्रत्येक महिन्याला काय करायचं आहे? तर 1000 रुपये प्रमाणे त्याला द्यायचे आहे 10,000 रुपये कर्ज उतरवण्यासाठी. म्हणून बघा, पहिल्या महिन्यात किती आहे? 10,000. दुसऱ्या महिन्यात किती होणार आहे? मायनस होत जाणार आहे. कारण 10,000तनं तो काय करत आहे? 1,000 त्याच्या मित्राला, ज्याच्याकडनं त्याने कर्ज घेतलं होतं, त्याला तो काय करत आहे? परत देत आहे. म्हणून 10,000मध्ये काय होणार आहे? मायनस होत जाणार आहे. म्हणजेच त्याचं एखादा असा महिना येणार आहे की तेव्हा त्याचं जे कर्ज आहे ते किती होणार आहे? 0 होणार आहे. म्हणून बघा, पहिल्या महिन्यात त्याच्यावर कर्ज किती होतं? 10,000. दुसऱ्या महिन्यात 9,000. तिसरं 8, 7, 6, 5. 7व्या महिन्यात किती राहिलेलं आहे? 4,000, 3,000, 2,000, 1000. म्हणजे 10व्या महिन्यात किती राहिलेलं आहे? तर 10,000. अशा प्रकारे 11व्या महिन्यात त्याच्यावरती कर्ज किती राहिलेलं आहे? 0. साहजिकच आहे 12व्या महिन्यात सुद्धा किती कर्ज राहिलेलं आहे? तर 0. अशा प्रकारे त्याने काय केलेलं आहे? तर त्याने 10 महिन्यातच 10,000 रुपये हे जे कर्ज आहे ते फेडलेलं आहे. आणि आता आपला जो तिसरा क्वेश्चन आहे तो आपण इथे घेणार आहोत. आणि तिसरा असा आहे की 5चा पाढा म्हणजे 5ने विभाज्य संख्या जी आहे ते आपण इथे पाहणार आहोत. म्हणून 5, 10, 15, 20, 50, 55, 60 ही अंकगणिती श्रेणी आहे. मग वरील 1 व 2 ही अंकगणिती श्रेणी 7 आहे. तर 3 ही अंकगणिती श्रेणी जी कशी आहे? तर ती अनंत आहे, जे आपण दिलेल्या उदाहरणावरून बघितलेली आहे. कारण ही संख्या कशी आहे? अनंत आहे. मग खालीलपैकी कोणती क्रमिक अंकगणिती श्रेणी आहे हे ओळखा. जर असेल तर तिची पुढील 2 पदे जी आहेत ते आपल्याला काढायची आहे, जर अंकगणिती श्रेणी असेल तर. मग बघा, आपण तिचे जे पद आहे ते इथे अशा प्रकारे काढून घेतलेली आहे.
तर बघा 5, 12, 19, 26 ह्या क्रमिकेत पहिलं पद आहे T1 5, T2 12, T3 19. मग T1 वजा T1, T2 वजा T1 बरोबर किती? 12 वजा 5. किती उरलेले आहेत? तर 7. T3 वजा T2 बरोबर 19 वजा 12. किती उरलेले आहेत? तर 7. इथे पहिले पद किती आहे? 5 व सामान्य फरक किती आहे? D बरोबर 7 आहे. तो कसा आहे? तर स्थिर आहे. म्हणून ही क्रमिका काय आहे? तर अंकगणितीय श्रेणी आहे. या श्रेणीतील पुढील दोन जे पद आहेत ते आपण घेणार आहोत की 26 अधिक 7 बरोबर किती? तर 33. आणि 33 अधिक 7 बरोबर किती? तर 40. मग येथे 33 व 40 ही दिलेली श्रेणीतील काय आहे? दोन पदे जे आहेत ते आपण मिळवलेली आहे. आता पुढील देखील आपण पद घेणार आहोत. दुसरं जे आपलं इथे पद आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की 2 वजा 2 वजा 6 वजा 10 या क्रमिकेमध्ये T1 बरोबर किती? तर 2. T2 बरोबर किती? तर वजा 2. T3 बरोबर वजा 6 आणि T4 बरोबर किती येणार आहे? तर वजा 10 येणार आहे. मग T2 वजा आपल्याला काय करायचं आहे? T1 करायचं आहे. म्हणून वजा 2 बरोबर काय येणार आहे? वजा वजा अधिक, म्हणून वजा 4 आलेलं आहे. मग T3 वजा T2 बरोबर काय आहे? तर वजा 6 वजा कंसामध्ये वजा 2. तर इथे किती आलेलं आहे? वजा 6 अधिक 2 बरोबर किती? मोठ्या संख्येला काय आहे? वजाचं चिन्ह आहे. म्हणून 6 मधून 2 आपण मायनस केलेले आहे. वजा 4 हे आलेलं आहे. आता T4 मधून आपल्याला T3 जे आहे ते मायनस करायचे आहे. T4 ची किंमत आहे वजा 10 आणि T3 ची किंमत आहे वजा 6. मग 10 मधून आपल्याला काय करायचे आहे? 6 जे आहे ते मायनस करायचे आहे. आलेले आहेत वजा 4. मग प्रत्येक दोन क्रमागत पदांमधील फरक म्हणजे काय आहे? बघा, Tn अधिक 1 वजा Tn बरोबर किती? वजा 4 आहे. म्हणजे D बरोबर किती? वजा 4. या सामायिक फरक आहे तो कसा आहे? तर स्थिर आहे. मग ही अंकगणिती श्रेणी आहे. तर या श्रेणीतील पुढील जे दोन पद आहे ते आहे कंसामध्ये वजा 10 अधिक वजा 4 बरोबर किती येणार आहे? अधिक वजा वजा अधिक, म्हणून 14. आणि 14 अधिक 4 बरोबर किती? तर 18. ही दोन पदे जे आहे ते आपण इथे मिळवलेली आहे. आता जे तिसरे एक्झाम्पल आहे ते आपण घेतलेलं आहे की 1 1 2 2 3 3 या क्रमिकेमध्ये आपल्याला बघा काय करायचं आहे? तर T1 बरोबर किती? 1, T2 बरोबर 1, T3 बरोबर 2 आणि T4 बरोबर काय आहे? 2. T5 बरोबर काय येणार आहे? 3 आणि T6 बरोबर किती येणार आहे? तर 3 येणार आहे, जे आपण इथे घेतलेलं आहे. मग T1 मधून आपल्याला काय करायचं आहे? तर T2 मधून आपल्याला T1 मायनस करायचं आहे. म्हणून 1 वजा 1 बरोबर 0. T3 मधून आपल्याला T1 मायनस करायचं आहे. म्हणून 2 वजा 1 बरोबर किती? की 1. आता T4 मधून आपल्याला T3 काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. म्हणून 2 वजा 2 बरोबर 0. मग T3 वजा T2 हे काय नाही आहे? तर T2 वजा T1 शी संबंधित नाही. म्हणून या क्रमिकेत लगतच्या दोन पदांमधील आपल्याला काय करायचं आहे? म्हणून आपल्याला या क्रमिकेत लगतच्या दोन पदांमधील फरक जो आहे तो कसा नाहीये? तर स्थिर नाहीये. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी नाही. ही जी क्रमिका आपल्याला दिलेली आहे ती अंकगणितीय श्रेणी नाही. पुढील जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. ते असं आहे की 3/2 1/2 वजा 1/2 वजा 3/2 या क्रमिकेमध्ये T1 बरोबर काय येणार आहे? तर 3/2, T2 बरोबर 1/2 आणि T3 बरोबर वजा 1/2, T4 बरोबर वजा 3/2 हे आलेलं आहे. मग T2 मधून आपल्याला काय करायचं आहे? वजा 2 मायनस करायचे आहे. त्या किमती आपण इथे घेतलेल्या आहे आणि त्या किमती अशा आहेत की T2 वजा T1 बरोबर किती? 1/2 मायनस 3/2 किती आलेला आहे? बघा, तर वजा 2/2 बरोबर किती? तर 1 आलेला आहे. मग आता आपल्याला T3 वजा T2 करायचं आहे. T3 ची किंमत आणि T2 ची किंमत आपण घेतलेली आहे. वजा 1/2 वजा 1/2 बरोबर वजा 2/2 बरोबर किती? तर वजा 1. मग T4 मधून आपल्याला T3 मायनस करायचं आहे. त्याची किमती आपण घेतलेला आहे 3/2 वजा कंसामध्ये वजा 1/2 बरोबर किती? तर वजा 3/2.
2 अधिक 1/2 बरोबर किती वजा 2/1 बरोबर वजा 1 ही जी किंमत आहे आपल्याला मिळालेली आहे. मग इथे सामान्य फरक काय आहे? डी बरोबर वजा 1 हा कसा आहे? स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. आता पुढचं देखील आपण इथे उदाहरण घेणार आहोत. आपल्याला 2/4 मधून T3 काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. म्हणून 3/2 वजा कंसामध्ये वजा 1/2 बरोबर किती? तर वजा 3/2 ह्या किमती आपण टाकलेल्या आहे. अधिक 1/2 बरोबर किती आलेला आहे? 2/2 बरोबर 1 वजा 1. मग इथे सामान्य फरक डी बरोबर काय आहे? वजा 1 हा स्थिर आहे. मग दिलेली क्रमांक अंकगणितीय श्रेणी आहे. म्हणून यातील पुढील 2 पदे आपण शोधलेली आहे. ती आहे वजा 3/2 वजा 1 बरोबर वजा 5/2. वजा 5/2 वजा 1 बरोबर किती? वजा 7/2. पुढील 2 पदे जे आहे वजा 5/2 व वजा 7/2 ही जी 2 पदे आहेत ते आपल्याला मिळालेली आहे. पुढचं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे की 0.3 0.33 म्हणजे 333 या काय आहेत? तर क्रमिका आहेत. तर आपल्याला T1 बरोबर किमती आपण घेतलेल्या आहे 0.3, T1 बरोबर 0.33, T3 बरोबर 0.333. तर आपल्याला T2 मधून T1 जे आहे ते मायनस करायचं आहे. बघा आपण इथे केलेलं आहे. किती उरलेले आहे? 0.03. T3 मधून आपल्याला काय करायचं आहे? T2 मायनस करायचे आहे. म्हणजे 0.333 मधून आपल्याला 0.33 हे वजा करायचे आहे. आपल्याला मिळालेलं आहे 0.003. मग इथे सामान्य फरक जो आहे डी स्थिर नाहीये. म्हणजेच T3 बरोबर काय नाहीये? तर T2 वजा T1 हे येणार नाही. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी म्हणता येणार नाही. जे 6वं एक्झाम्पल आहे ते आपण घेऊयात की 3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2, 3 अधिक 3 वर्गमुळात 2 याचे उकल आपण पुढील प्रमाणे करून घेतलेली आहे. तर पहा याची जी उकल आहे ते आपण अशी केलेली आहे की T1 बरोबर 3, T2 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2, T3 बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि T4 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2. मग T2 मधून आपल्याला T1 काय करायचे आहे? मायनस करायचे आहे. T2 ची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे? तर 3. मग 3 अधिक T1 ची किंमत आहे वर्गमुळात 2 वजा 3. आपल्याला काय करायचं आहे? तर त्याची अधिक करायचं आहे. म्हणून वर्गमुळात 2 आलेलं आहे. 3 मधून 3 गेले 0 राहिलेले आहे वर्गमुळात 2. मग T3 मधून आपल्याला T2 जे आहे ते मायनस करायचे आहे. त्याची किमती आपण इथे घेतलेल्या आहेत. 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा 3 वजा वर्गमुळात 2 किती आलेले आहे? वर्गमुळात 2. मग T4 मधून T3 हे आपल्याला मायनस करायचे आहे. म्हणून त्याच्या किमती आपण इथे टाकलेल्या आहेत की 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा 3 वजा 2 वर्गमुळात 2 बरोबर किती? तर वर्गमुळात 2. येथे सामान्य फरक काय आहे? तर डी बरोबर वर्गमुळात 2 हे स्थिर आहे. मग दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. म्हणजेच पुढील 2 पदे 3 अधिक 4 वर्गमुळात 2 व 3 अधिक 5 वर्गमुळात 2 ही आहे. पहा इथे पहिले पद ए व सामान्य फरक डी खाली दिले आहेत. त्यानुसार पहिली 4 पदे आपल्याला काढायची आहे. म्हणजे अंकगणितीय श्रेणी लिहायची आहे. म्हणून ए बरोबर वजा 3 डी बरोबर काय आहे? 4 आहे. मग ए बरोबर वजा 3 डी बरोबर 4 यावरून ए बरोबर T1 बरोबर वजा 3. मग T2 बरोबर T1 अधिक डी बरोबर काय होणार आहे? त्याची किमती आपण टाकलेल्या आहे. वजा 3 अधिक 4 बरोबर किती? तर 1. मग T3 बरोबर T2 अधिक डी बरोबर 1 अधिक 4 बरोबर किती? तर 5. मग T4 बरोबर T3 अधिक डी बरोबर 5 अधिक 4 बरोबर किती आलेला आहे? 9. मग अंकगणितीय श्रेणी वजा 3 1 5 9 अशा प्रकारे येणार आहे. जे आहे ए बरोबर किती आहे? तर 200 आणि डी बरोबर आहे 7. मग उकल जे आहे ए बरोबर 200 डी बरोबर किती? 7. यावरून आपल्याला काय करायचं आहे? ए बरोबर T1 बरोबर किती? तर 200. मग T2 बरोबर T1 अधिक डी बरोबर 200 अधिक 7 बरोबर किती? 207. मग हे आलेले आहे आपलं 207. मग T3 बरोबर किती? T2 अधिक डी बरोबर 207 अधिक 7 बरोबर किती येणार आहे? 214.
मग आपल्या आलेले आहे 214. मग T4 बरोबर किती, तर 2 3 अधिक D बरोबर 214 अधिक 7 बरोबर 221. हे उत्तर आपलं आलेलं आहे. त्यानंतर अंकगणितीय श्रेणी 200, 207, 214, 221 अशी आलेली आहे. मग हे आहे आपली अंकगणितीय श्रेणी. आता तिसरे जे आहे ते आहे A बरोबर -1, D बरोबर -1/2. त्याची जी उकल आहे ते आपण पुढील प्रमाणे करून घेतलेली आहे की A बरोबर -1, D बरोबर -1/2. यावरून आपण काय केलेलं आहे की A बरोबर T1 बरोबर -1 घेतलेला आहे. मग T2 बरोबर किती, T1 अधिक D बरोबर -1 अधिक कंसामध्ये -1/2 बरोबर -3/2 येणार आहे. मग आपल्याला आलेलं हे उत्तर आहे. मग T3 बरोबर किती, तर T2 अधिक D बरोबर -3/2 अधिक कंसामध्ये -1/2 बरोबर -4/2 बरोबर किती आलेलं आहे, -2 हे आपण घेतलेले आहे. मग T4 बरोबर T3 अधिक D बरोबर किती, -2 अधिक कंसामध्ये -1/2 बरोबर किती, -2 -1/2 बरोबर किती, तर -5/2 हे आपलं आलेलं आहे. हे जे अंकगणितीय श्रेणी आहे ते आपण काढलेले आहे -1, -3/2, -2, -5/2. अशा प्रकारे तिसरं जे एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व केलेलं आहे. आणि आपलं जे चौथं एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. आणि चौथं असं आहे की A बरोबर किती, तर 8, D बरोबर -5. म्हणून A बरोबर 8, D बरोबर -5. यावरून A बरोबर T1 बरोबर किती, तर हे 8. आणि T1 बरोबर किती, T1 अधिक D बरोबर 8 अधिक हे जे -5 आहे ते आपल्याला घ्यायचे आहेत. 8 मधून 5 गेले, राहिले 3. T3 बरोबर T2 अधिक D बरोबर किती, तर 3 अधिक -5 बरोबर 5 मधून 2 आपल्याला मायनस करायचे आहे, -2 राहिलेले आहे. मग T4 मधून T3 अधिक D बरोबर किती, -2 अधिक -5 बरोबर किती, वजा अधिक, म्हणून 5 आणि 2 7. मग अंकगणितीय श्रेणी इथे आपल्याला मिळालेले आहे 8, 3, -2 आणि -7. ही अंकगणितीय श्रेणी जी आहे ते आपल्याला मिळालेली आहे. आता पुढील अंकगणितीय श्रेणीचे जे n-वे पद आहे ते आपण अभ्यासणार आहोत. आणि ते n-वे पद असे आहे की 5, 8, 11, 14 या क्रमिके 2 क्रमागत पदामधील फरक जो आहे 3 आहे. म्हणून क्रमिका जी आहे ती अंकगणितीय श्रेणी आहे. ती बघा पुढील प्रमाणे आहे की यात पहिले जे पद आहे ते 5 आहे. मग 5 मध्ये 3 मिळाल्यावर 8 हे दुसरे पद मिळते. या प्रकारे 100वे पद मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते आपल्याला इथे अभ्यासायचे आहे. तर बघा पहिले जे पद आहे, दुसरे जे पद आहे आणि ते तिसरे पद आहे. तर ते कुठले बघा, संख्या पहिले पद 5, दुसरे आहे 5 अधिक 3 बरोबर 8, तिसरे आहे 8 अधिक 3 बरोबर 11. मग या पद्धतीने आपल्याला 100व्या पदापर्यंत जाण्यासाठी खूप वेळ लागेल. यासाठी एखादे सूत्र मिळते का ते आपण इथे पाहणार आहोत. म्हणून 5 बरोबर किती, तर 5, 8, 11, 14 अशी जी संख्या आहे ते आपण इथे घेणार आहोत. म्हणून 5 अधिक 1 गुणिले 3, 5 अधिक 2 गुणिले 3 आणि 5 अधिक 3 गुणिले 3. म्हणजे आता आपल्याला ह्या पद्धतीने 100वे जे स्थान आहे ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून 5 अधिक n वजा 1 गुणिले 3, 5 अधिक n गुणिले 3 बरोबर 100वे स्थान आपण इथे काढून घेतलेले आहे. बघा पहिले पद काय आहे, T1, दुसरे पद आहे T2, तिसरे पद आहे T3, चौथे पद आहे T4. नेक्स्ट जे आहे आपलं n-वे जे पद आहे ते आहे Tn. असे n-वे जे पद आहे ते आहे. म्हणजेच n अधिक काय आहे, तर 1. म्हणून सामान्यपणे इथे आपल्याला T1, T2, T3 या अंकगणितीय श्रेणीतील पहिले पद A साधारणतः फरक किती असेल, 4 असेल. म्हणून T1 बरोबर किती, तर A. आणि T2 बरोबर किती, T1 अधिक D बरोबर A अधिक D बरोबर A अधिक कंसामध्ये 2 वजा 1 D. म्हणून T1 बरोबर किती, T2 अधिक D बरोबर A अधिक D अधिक D बरोबर किती आलेला आहे बघा, A अधिक 2D बरोबर A अधिक कंसामध्ये 3 वजा 1 D हे आपलं आलेलं आहे. आपल्याला जे 100वे पद काढायचे आहे ते आपल्याला दिलेल्या सूत्रावरून काढायचे आहे. म्हणून T4 बरोबर किती, तर T3 अधिक D बरोबर A अधिक 2D अधिक D बरोबर A अधिक 3D बरोबर किती आलेलं आहे, A अधिक 4 वजा 1 म्हणजेच D. तर Tn बरोबर किती, A अधिक n वजा 1 हे
डी हे सूत्र आपल्याला मिळते. तर या सूत्रानुसार आपल्याला काय होणार आहे, तर 100 रुपये जे पद आहे ते काढता येणार आहे. कुठलं सूत्र आहे बघा, TN बरोबर A अधिक कंसामध्ये N वजा 1 कंस पूर्ण D हे सूत्र आपल्याला मिळालेले आहे. आणि या सूत्रानुसार पुढील उदाहरणे आपण सोडवणार आहोत.